महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावरती होत्या. औरंगाबादसारख्या महानगरपालिकेवर तिथं आधीच प्रशासक नेमलेला आहे, कारण की त्याची मुदत संपलेली आहे म्हणून. आणि बाकीच्या पण 10 महानगरपालिकांवरती प्रशासक नेमायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आता या निमित्तानं काही गंभीर गोष्टी आपण समोर येत आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे निवडणुका लांबवायचं कारण काय. जर समजा कोरोना आणि ओमिक्रॉन हे सगळा धोका सांगतायत, तर मोठ्या मोठ्या निवडणुका म्हणजे यापूर्वीही 5 राज्यांमध्ये, त्याच्या आधी बिहारमध्ये म्हणजे 6 राज्य आणि आता होत आहेत ती 5, म्हणजे 10-12 राज्यांमधल्या निवडणुका ह्या काळात चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोटनिवडणुका झाल्या, ज्याची व्याप्ती सगळ्यात मोठी होती, ज्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं लोक मतदान करतात. अशा मोठ्या मोठ्या निवडणुका पण व्यवस्थित पार पडलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी शांतपणे व्यवस्थित पार करून दाखवलेली आहे. बिहारची निवडणूक घेण्याच्या दृष्टीनं ह्यासाठी अडचणीची होती की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होणे, मतदान केंद्र बळकावणे, बोगस मतदानाच्या ज्या सगळ्या पूर्वापार चालत आलेल्या ज्या घटना होत्या त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट झाली. जवळजवळ किरकोळ प्रसंग घडले आणि बिहारची विधानसभेची निवडणूक योग्य रीतीनं पार पडली. त्याच्यानंतरच्या 5 राज्यांमधल्या निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालसारखं राज्य, आसामसारखं राज्य, जे पण एक मोठं आव्हान होतं, ज्या ठिकाणी निवडणुका कशा घ्यायच्या ही अडचणीची बाब असायची, त्या ठिकाणच्या निवडणुका मागच्या मला वाटतं काहीतरी मेमधली गोष्ट पार पडल्या. आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या, उत्तर प्रदेशसारखं सगळ्यात मोठं राज्य, 80 जिथून लोकसभेचे खासदार निवडून जातात, त्या ठिकाणचं पहिल्या टप्प्याचं म्हणजे 58 जागेंचं मतदान पण पार पडलं आणि बाकीचं पण सुरळीतपणे चालू आहे. प्रश्न असा पडतो, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 पोटनिवडणुका, पंढरपूरची पण झाली आणि देगलूरची पण झाली, आणि आता कोल्हापूरच्या पोटनिवडणुकी, विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हालचाल चालू आहे. निवडणूक आयोग त्याच्या सांगितलेल्या कार्यक्रमाप्रमाणे निवडणुका घेत आहे. ज्या ह्याची मुदत संपलेली आहे, क्षणाचाही विलंब न लावता, एक समजा लोकनियुक्त सरकार आहे, त्याची मुदत संपत असताना तोपर्यंत दुसरं लोकनियुक्त सरकार पदावरती यावं, अशी सगळी व्यवस्था निवडणूक आयोगाकडून, मी पक्षांचं कुठलं नाव यासाठी घेत नाही, की हे सगळं निवडणूक आयोगाकडून केलं जातं आणि ते कसं व्यवस्थित केलं जात आहे. म्हणजे ज्या काळामध्ये लोकशाही बोंबलली, संविधान बचाव म्हणून सगळे विरोधक आरडाओरडा करत होते, बोंबलत होते, ते हे सांगत नाहीत की लोकशाहीचं वरकरणी दिसणारं जे पहिलं रूप आहे की निवडणुका वेळेवरती होणे. कुमार केतकर सारखे महान विद्वान, जे की ह्या महाविकास आघाडीचे एका अर्थाने काय म्हणता येईल त्याला, ज्यांनी पाठिंबा पण दिलेला आहे त्यांचा काँग्रेस पक्षाने, ते स्वतः काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहे, की 19च्या निवडणुकाच होणार नाही, निवडणुका झाले तर भाजप सत्ता सोडणार नाही, हिंसाचार होईल, गोळीबार होईल, वाटेल त्या वल्गना याच लोकांनी, याच पद्मश्री कुमार केतकरांनी, जे काँग्रेसचे राज्यसभेत खासदार आहेत, त्यांनी केल्या होत्या. वास्तविक भाजपचं काय झालं आपण बाजूला ठेवूयात, एकाही राज्यातली निवडणूक ठरलेल्या मुदतीच्या पेक्षा लांबली नाही. अपवाद फक्त काश्मीरचा आहे आणि त्याच्यातले प्रश्न वेगळे आहेत. त्याही ठिकाणी आता म्हणजे त्याही ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. मग हेच कुमार केतकर, आता हेच महाविकास आघाडी सरकार त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चालढकल करते, मग त्या आता का बोलत नाही. म्हणजे हे आम्ही एक वारंवार मुद्दा समोर उपस्थित करतो आहोत की देशामधली एखादी घटना घडली, म्हणजे CAAचं आंदोलन झालं शाहीनबाग, त्याच्यावरती आपल्या मराठी पत्रकारांनी पण हल्लागोल्ला गोंधळ करून घेतला होता. कृषी आंदोलन झालं, कृषी आंदोलनाला महाराष्ट्रातून काहीही प्रतिसाद नव्हता. महाराष्ट्रातल्या एकाही ठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून असं वर्षभर कुठेही आंदोलन चाललं नाही, कुठेही धरणं धरल्या गेले नाहीत, कुठेही रस्ता रोको इतक्या जास्त काळात झाला नाही. आणि आता प्रत्यक्ष महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवून त्या ठिकाणी प्रशासक नेमायची अलोकशाही, ह्यांच्या भाषेमध्ये हुकुमशाही प्रवृत्ती, आपलंच राज्य राहावं म्हणून हे महाविकास आघाडी सरकार करतं आहे. आणि ह्याच्यावरती हे लेब्रांडू कोणीही आता मात्र आवाज उठवत नाहीत, किंवा ज्या पद्धतीनं कृषी आंदोलनावरती तुम्ही आवाज उठवलेला होता, रकानेच्या रकाने भरून तेव्हा मराठी पत्रकारांनी लिहिलेलं होतं, या ठिकाणच्या नसलेला पाठिंबा पण दाखवून दिला होता शेतकऱ्यांचा कसा आहे ते, हे कोणीही, आम्ही त्यावर वेगळा व्हिडिओ केला आहे, STच्या संपाच्या बाबतीमध्ये चकार शब्द काढायला तयार नाहीत. म्हणजे हे जे ढोंग आहे ना, की जे आम्ही वारंवार प्रत्येक प्रकरणात, जसं आता हिजाबच्या निमित्तानं समोर आले, त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ आम्ही केलेला आहे, प्रत्येक प्रसंगाने हे ढोंग समोर आलेलं आहे. पूर्ण राज्यामध्ये जेव्हा महानगरपालिकांच्या निवडणुका, आणि त्याची संख्या खूप मोठी आहे, म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीनं व्याप्ती खूप मोठी आहे, तुम्ही टेस्टिंग म्हणून आधी काय म्हणता येईल त्या नगरपंचायतीच्या निवडणुका घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये हात पोळल्याच्या नंतर झटका असता, म्हणजे आमचा तर आरोपच आहे.
एकीकडं संविधान बचाव म्हणायचं, लोकशाही खतरेमध्ये म्हणायचं, हुकुमशाही प्रवृत्ती म्हणायचं, आणि प्रत्यक्ष स्वतः त्याच पद्धतीनं वागायचं. त्याचं कारण आहे, लोकांसमोर जायची तुम्हाला भीती आहे. हे तिघं एकत्र आले नाहीत नगरपंचायतच्या निवडणुकांना. भाजप त्या ठिकाणी नंबर 1चा पक्ष ठरला, आणि आता ही भीती आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका, नंतर नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहे, जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावरती आहेत. हे सगळं टाळायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्यांना माहिती आहे की लोक आपल्या पाठीशी नाहीत. एक दुसरी गोष्ट म्हणजे 3 पक्षांनी युती कशी करायची, म्हणजे जागा कोणासाठी सोडायच्या, आणि ते जर नाही सोडलं तर कार्यकर्ते बंडखोरी करतील. लक्षात घ्या मुद्दा. भाजप शिवसेना युती होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. त्याही काळामध्ये दुसऱ्या पक्षाला जागा सोडली तर त्या पक्षाचा जो कोणी इच्छुक उमेदवार असतो तो बंडखोरी करायचा. हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आता तर तुम्ही तिघाडी करून बसलेले आहात. म्हणजे आघाडीमध्ये सुधरत नव्हतं काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच, आणि आता तिघाडी करून बसल्याच्या नंतर प्रत्येक एक न एक जागेसाठी भांडण होणार. याचा दुसरा परिणाम म्हणजे त्याच्यामध्ये बंडखोरी होणार, आणि समोर भाजपचं तर मोठं आव्हान आहे. पुन्हा अजून एक त्याला काय म्हणता येईल की यांनी स्वतःचंच नुकसान असं करून घेतलेलं आहे की तुम्ही सगळे तिघं एकीकडं आणि भाजप एकटा मोकळा म्हणल्याच्या नंतर सगळ्या म्हणजे जागा त्यांच्यासाठी लढवायला खुल्या आहेत. हा मुद्दा प्रत्यक्ष आघाडी करताना ह्यांनी लक्षात नाही घेतला की जेव्हा तुम्ही आघाडी करता तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्हाला त्यांच्याशी बांधून घ्यावं लागतं, सहानुभूती ठेवावं लागते, टीका करता येत नाही, बोलता येत नाही. आणि दुसरीकडून भाजपला सगळ्या जागा खुल्या आहेत. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या पातळीवरच्या कार्यकर्त्याला जो इच्छुक आहे त्याला तिकीट द्यायला, म्हणजे समजा आधी तरी विधानसभेमध्ये आघाडी केली 288 मधल्या, फक्त तुम्हाला 125 जागा सोडल्या होत्या शिवसेनेला. आज त्या सगळ्या जागा भाजपला उपलब्ध लढवायला विधानसभा म्हणून. नगरपालिका, या महानगरपालिका सुद्धा नगरपालिका भाजपनी स्वतंत्रपणे यापूर्वी सुद्धा युतीमध्ये असताना पण लढवून 1 नंबर स्वतःचा मिळवलेला होता. आता तर ह्यांना म्हणजे तुम्ही तर आता अधिकृतरित्या विरोधी पक्षच आहात. सत्ताधारी एकमेकांच्या पायात पाय अडकून बसलेले आहेत. त्यांना सुधारायला तयार नाही. स्थानिक पातळीवरचे भांडणं सुटायला अजूनही तयार नाहीत. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधामध्ये भांडत बसलेले आहेत. कारण की काय आहे की वरती जरी नेत्यांनी युती केलेली असली तरी स्थानिक पातळीवरचं जे भांडण आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे. म्हणजे एकतर भाजप शिवसेनेत असताना सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला होता. आता तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी 3 म्हणल्याच्या नंतर अजून मोठ्या प्रमाणामध्ये ही अडचण झालेली आहे. याचा विचार केला गेलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेचा उपयोग करून घेऊन राष्ट्रवादींनी आपलं बस्तान स्थिर केलं आणि ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दुसऱ्या नंबरची जवळपास संख्या आणून दाखवली. काँग्रेसनी पण आपल्या ठराविक जे काही पॉकेट्स होते ते राखून दाखवले. एकटी शिवसेना अशी आहे की जिला सत्ता असताना सुद्धा आपलं जे काही काय म्हणता येईल त्याला जी बलस्थानं होती, अशी ठिकाणं होती, ती राखता आलेली नाहीत. म्हणून त्यांना आता ही भीती आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला ही भीती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याच्यामध्ये तर मुंबईची सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आहे. पूर्वीच्या कथेमध्ये असायचं ना की राक्षसाचा जीव पोपटामध्ये आहे, त्या राक्षसाला मारलं तर काहीच होत नाही, पण ते विहिरीमधल्या कपारीत बसलेला जो पोपट असायचा कोणाड्यातला, त्याला हात लावला किंवा पिंजऱ्यातला पोपट त्याला हात लावला की कसा राक्षस तडफडतो, तसं शिवसेनेचं झालेलं आहे. शिवसेनेचा सगळा जीव मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्याच वेळेस भाजपनी त्यांच्या बरोबरीच्या जागा घेऊन त्यांच्या तोंडचं पाणी पळवलेलं होतं, आणि आता तर प्रत्यक्ष भाजप विरोधात आहे. ह्या निवडणुका लांबून शिवसेनेनं हे सिद्धच केलेलं आहे की आपण लोकांना सामोरं जायला घाबरतो आहोत. एक टेस्टिंग झालं नगरपंचायत निवडणुकीचं, त्याच्यामध्ये हात पडला आणि ते जायला तयार नाहीत. आणि तो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणुकांच्या निमित्ताने जी काही संघटना आपण उभारलेली असते, कार्यकर्त्यांना उभारायची संधी भेटते आणि त्याला सगळ्या व्यवस्थेला चालना भेटते. पण अशी जर काही व्यवस्था निर्माण केलेली नसेल, काही शिस्त पक्षामध्ये लावलेली नसेल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते उलटी. म्हणजे जो व्यवस्थित ज्याची काय नीट आखणी झालेली आहे, काय संघटनात्मक पातळीवरती ज्यांची एक व्यवस्था आहे, त्या सगळ्या पक्षांना याचा फायदा भेटतो. आणि उलटं ज्यांची संघटनात्मक रचना पूर्णपणे ढासळलेली आहे, की ज्यांच्याकडे हे फारशी काही व्यवस्था अस्तित्वात नाही, त्यांच्यासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हे मी फक्त महाराष्ट्रातलं बोलतोय असं नाही, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तोंडावरती तृणमूल काँग्रेसमधला संघर्ष उफाळून समोर आलेला आहे. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका बरखास्त करून त्यांच्यावरती प्रशासक नेमायचा निर्णय म्हणजे
सर्वसामान्य मतदाराला जाण्यासाठी आम्ही भीतो आहोत, हिची जणू कबुलीच उद्धव ठाकरे सरकारने दिली आहे, हे त्यातून सिद्ध होतं. इथेच थांबूयात. धन्यवाद.